नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सुक्कं चिकन। तर बनवायला देखील ना खूपच सोपी आहे आणि खायला देखील ना अप्रतिम चवीची आहे। तर हे सुक्कं चिकन बनविण्यासाठी खूपच कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे, जे अगदी घरामध्ये उपलब्ध आहेत त्याच मसाल्यांमध्ये बनवलेली आहे। एकदम भन्नाट चवीची आहे। तर रेसिपीला लाईक नक्की करा। तर पहा, इथे कुकरमध्ये ना मी तेल गरम करून घेतलेलं होतं 2 ते 3 चमचे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तो छान परतवून घेतलेला आहे। कांदा थोडा गुलाबी रंगावर परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे चिकन। तर चिकन आहे ना 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर चिकन आहे ना तेलामध्ये 5 मिनिटं परतवून घेणार आहे। तर गॅस आहे ना मी मोठाच ठेवलेला आहे परतून घेते वेळेस। तर याने काय होतं, चिकन आहे ना अगदी मऊ रसरशीत शिजलं जातं, कडक लागत नाही। तर यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे। अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट घालून त्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहे। चिकन अळणी बनवून घेत आहे आधी। तर त्यासाठी ना मी इथे चिकन शिजण्यासाठी मिठाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। त्यामुळे चिकनच्या पीसला ना खूपच छान चव येते आणि भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये हे चिकन जर वापरत असाल तर फिक्के लागत नाहीत, चवीला खूपच भारी लागतात। म्हणजे भाजीला मग मीठ नंतर कमी घालायचं किंवा बघून बेतानेच घालायचं। तर आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। छान अळणी चिकन तयार झालेलं आहे। तुमचं कुकर किती शिट्ट्यांमध्ये बनवून तयार होतं त्याप्रमाणे तुम्ही चिकन शिजण्यासाठी शिट्ट्या घ्या। तर अळणी चिकन तयार झालेलं आहे। तर आता सुक्कं चिकन बनवायला घेऊ। त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि ना तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये 4 हिरवी इलायची आणि अर्धा तुकडा दालचिनीचा घातलेला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेला आहे। आता कांदा आहे ना छान परतून घेणार आहे। कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे। तर आता यामध्ये ना लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे। ते देखील ना छान परतून घेणार आहे। लसूण अद्रकचा कच्चापणा जाईल इथपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये ना 1 मोठा टमाटर बारीक कापून घातलेला आहे। तो आहे ना छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे। कांदा टमाटर छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला। इथे ना मी लवंग पावडर घेतलेली आहे। तुम्हाला अख्खे लवंग घालायचे असेल तर तो घाला। तर चिमूटभर अगदी घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे। मसाले छान परतून घेणार आहे। तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तुम्हाला जास्त आवडत असेल तिखट तर मिरचीचं प्रमाण वाढवलात तरी देखील चालेल। मसाले परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घातलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, 1 चमचा घातलेला आहे। तर कांदा आणि खोबरं आहे ना छान भाजून घेतल्याच्या नंतर त्याचं वाटण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे। तर इथे अळणी पाणी आहे ना चिकन शिजलेलं ते घालून छान मसाले परतून घेणार आहे। याने काय होतं, मसाले देखील छान परतले जातात आणि सुक्या चिकनला खूपच भारी टेस्ट येते। चवीला खूपच अप्रतिम असं तयार होतं। अळणी पाणी 1 ते अर्धा कपाचा प्रमाण आहे। तर अळणी पाणी घातल्याच्या नंतर मसाल्यांना छान तेल निघेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस आहे ना कमी ते मध्यम ठेवूनच मसाले परतायचे आहेत, नाहीतर मसाले जळाले तर सुक्या चिकनचं स्वाद बिघडतो। तर छान असं परतून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये ना अळणी शिजवलेलं चिकन घालायचं आहे। तर चिकनचे पीस घातल्याच्या नंतर छान परतून घेत आहे मसाल्यांमध्ये। चिकन मसाल्यांमध्ये छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अगदी कमी चिमूटभर असं मीठ घालत आहे, कारण थोडंसं कमी वाटलं म्हणून। तर तुम्ही इथे ना चव घेऊनच मीठ घाला। तर 5 ते 6 मिनिटासाठी यावर झाकण लावून ठेवून देणार आहे अगदी कमी गॅसवर। याने ना छान फ्लेवर उतरेल मसाल्यांचा चिकनमध्ये। तर 5 ते 6 मिनिटानंतर पहा किती छान असं चिकन तयार झालेलं आहे। चिकनमध्ये ओलसरपणा वाटत असला तरी तो थंड झाल्याच्या नंतर पूर्ण चिकन सुक्कं सुक्कं बनून तयार होतं। गरम आहे म्हणून त्यामध्ये ना ओलसरपणा दिसत आहे। तर पहा किती छान असं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे। तर हे चिकन ना अगदी घरच्या साहित्यामध्ये आहे तेवढ्या कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यांमध्ये
खूप छान असं बनवून तयार झालेलं आहे। तर हे सुक्कं चिकन ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। खूपच अप्रतिम चवीला लागतं। तर अशा पद्धतीने हे चिकन छान तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घेते आणि यावर ना मस्त अशी कोथिंबीर घालून गरमागरम ताटाला लावते। पहा किती मस्त असं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे। तर तुम्हीही हे चिकन ना एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। झणझणीत सुक्कं चिकनची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।